निधी हा शासनाचा म्हणजे जनतेचा नाही, हा आपल्या वैयक्तिक इस्टेटीचा, आपल्याच बापाचा पैसा असल्यासारखं यांच्या मनात धारणा. हे पैसे त्यांची किती इस्टेट असो कुणाची, ते पैसे त्यांच्या इस्टेटीतनं निर्माण झाले, ते जनतेच्या पैशातनं निर्माण झालेले पैसे आहेत. आणि ही मिरज पंचायत समिती ही राज्याची बऱ्यापैकी सगळ्यात मोठी असलेली पंचायत समिती. आणि त्यामुळे ह्या ठिकाणी निधी देत असताना वेगवेगळ्या सरकारांनी ह्या ठिकाणी, म्हणजे ह्या काळात काँग्रेसचं सुद्धा सरकार असताना याला तांत्रिक मान्यता ह्या कामाला मिळाली होती. वेगवेगळ्या सरकारांनी. प्रथा अशी आहे आणि आम्ही समजून घेऊ की ज्या ज्या ठिकाणी सत्ता ज्यांची येईल त्यांनी कार्यक्रम नियोजित करावा, सगळ्यांना बोलवावं, कार्यक्रम घ्यावा. आता ह्या जिल्ह्यात जत तालुक्याची इमारतीचं काम सुरू करताना पालकमंत्री आणि तिथले स्थानिक आमदार दोघच करून घेतात, इतर कोणालाही बोलून. एमएससीबीच्या कार्यक्रमाला तर आटपाडीला स्थानिक आमदारांनाच शिवसेनेच्या बोलवलं नाही, दुसऱ्या शेजारच्या मतदारसंघातले आमदार पालकमंत्री घेऊन त्याचं उद्घाटन करतो. जनतेचा शासनाचा पैसा आम्हीच तुम्हाला दिलाय आणि त्यामुळे आम्हीच तुमचं काम करतो, अशी भावना लोकांपुढे घेण्यासाठी हा उद्योग चालला. दुर्दैवानं मंत्री सरांनी सांगितलं मोठ बांधली पाहिजे, खरं आहे, आणि म्हणून बांधली गेली. कोणी नसल्यामुळे काही लोकांना त्याचा फायदा वेगवेगळ्या वेळेला झाला आणि त्यातनंही राजकारण घडलं. आपण खूप काहीतरी मोठं आहे अशी वागणूक काही लोक ह्या मतदारसंघात देत असतील तर पूर्णपणे चुकीची. आणि आम्ही संधी दिली. काही अधिकारी आहेत तर त्यांना वाटते की आज सत्तेचं त्यांना संरक्षण आहे, मात्र त्यांनी लक्षात घ्यावं की आज कुणाची तरी बाजू कुणाच तरी ऐकून तुम्ही रेटून काही निर्णय घ्यायला लागलाय. सत्ता ही कुणाचीही कायम नसते आणि त्यामुळे अधिकारी म्हणून काम करत असताना ह्या पंचायत समितीत गेले 3 वर्ष प्रशासक काळात काय काय भानगडी केल्या, काय काय रामाचं राज्य करायचा प्रयत्न केला, मनाप्रमाणे करायची सगळी चौकशी ही आता तुम्हाला कोणतरी थांबवत असलं, उद्या सत्तांतर झालं ती सगळी चौकशी 100% बाहेर निघणार आहे. या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार प्रत्येक ग्रामपंचायतीच्या प्रशासकाच्या माध्यमातून या ठिकाणी झालेला आहे आणि त्यातनं सत्ता कशी टिकवून ठेवायचा प्रयत्न झाला. प्रत्येक ग्रामपंचायतीला ग्रामसेवक 10-10, 15-15 वर्ष एका ठिकाणी ठेवून त्यांच्या माध्यमातून सत्ता त्या गावची चालवून तिथं भ्रष्टाचार करायचा सरकार खूप मोठा डाव ह्या मिरज तालुक्यात रचला गेलाय. आणि त्या अधिकाऱ्याला पाठीशी घालायचं आणि त्यांनी त्यांचंच ऐकायचं हा प्रकार आणि त्यातनं हा कार्यक्रम लांबवायचा प्रयत्न. कित्येक दिवस चालले, मंत्री येणार आहेत, मंत्री येणार आहेत. अहो मंत्री येणार आहेत म्हणून काय कार्यक्रम थांबवायचा? ही इमारत मंत्र्यांसाठी बांधलेली नाही, ती सामान्य लोकांच्या सेवेसाठी बांधलेली आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी सभापतींनी निर्णय घेतला, आज उद्घाटन घ्यायचा.